भारताने केलेल्या कारवाईमध्ये 70 दहशतवाद्यांचा खात्मा. ऑपरेशन सिंदूरला मोठं यश. भारतीय सैन्यानं 70 दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी. भारताकडनं लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुलचे हेडक्वार्टर्स नेस्तनाबूत. लष्कर ए तोयबाचे 6 मोठे दहशतवादी ठार. दहशतवाद्यांच्या आकांना धक्का. बिथरलेल्या पाकिस्तानचा सीमेवर रात्रभर गोळीबार. पूंछ आणि तंगधारमध्ये 11 निष्पाप नागरिकांचा बळी. पाकिस्तानच्या हल्ल्यात 43 जण जखमी. पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारतानं वापरली हनुमान नीती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. एअर स्ट्राईकमुळे पाकमधल्या सर्वसामान्यांचं नुकसान झालं नाही, असंही स्पष्टीकरण. सीमापार दहशतवादावर भारतानं योग्य ती कारवाई केली. भारतीय सैन्य दलाची माहिती. तर महिलांचं कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा महिला अधिकाऱ्यांनीच फाडला बुरखा. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींकडनं ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय लष्कराचं कौतुक. लष्करानं केलेल्या कामगिरीबद्दल सैन्याचा गौरव. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महत्त्वाची बैठक. सर्व महापालिका क्षेत्रात मॉकड्रिल सुरू ठेवण्याच्या सचिवांच्या सूचना. देशभरामध्ये मॉकड्रिल. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सायरन वाजले. अनेक ठिकाणी ब्लॅकआउट. नागरिकांना युद्ध सज्जतेचे धडे. कर्णधार रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित खेळला होता अखेरचा कसोटी सामना. आता रोहित फक्त वन डे मॅचेस खेळणार.